यानंतर बघूयात इतरही बातम्या। जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा इथे बुधवारी फळांची वाहतूक करणाऱ्या अनियंत्रित ट्रकने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे आणि अपघातात सीआरपीएफचे 3 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सीआरपीएफच्या जवानांना चेक पॉइंटवर तैनात करण्यात आलं होतं आणि सीआरपीएफचे जवान ड्युटीवर असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पावसामुळे महामार्गावरील नियंत्रण गमावलं आणि विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली। पुढे बातमी जळगावमधून। जळगावहून दुचाकीने जाणाऱ्या एकास अडवून डोळ्यात मिरची पूड फेकून त्याच्याकडील 2.5 लाख रुपये लुटल्याची थरारक घटना घडलेली आहे। हा जो इसम आहे तो ठेकेदारी करत असल्याने त्याच्याजवळ प्लॉट व्यवहाराचे 2.5 लाख रुपये होते। अचानक आलेल्या दुचाकीवरील 6 जणांनी चाकूने वार केल्याने हा व्यक्ती गंभीर जखमी झाला। तर 6 आरोपींनी पकडलं त्यांना आणि पैसे पण हिसकून घेतले आणि डोळ्यामध्ये मिरची पण टाकली आणि नंतर मारहाण पण केली, चापर पण टाकले आणि त्यांना आणि गाडी पण घेऊन गेले। त्यांना कडवीत कडवी सजा मिळायला पाहिजे। आमचा पूर्ण दवाखान्याचा खर्च, आमचे जे पैसे गेलेले ते पण आणि गाडी पण, आणि त्यांना सजा मिळायलाच पाहिजे। त्यांनी आज माझ्या मिस्टरांवर केलं, काल चालू कुणावर पण करू शकतात ते। पुढे बातमी अशी आहे की दागिने खरेदीच्या बहाण्याने 3 बुरखाधारी महिला ज्या आहेत त्या महिलांच्या टोळीने तब्बल 7.25 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना मालेगावच्या सराफा बाजारात घडली। या चोरीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली। बुरखाधारी महिलांची चोरी सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरांचा शोध सुरू केला आहे।